नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर हे बघा, हा आपला बॉक्स हरवलेला, जो आपला हरवला होता बॉक्स, तो आपल्याला परत मिळालेला आहे 4-5 दिवसानंतर. हा 2 दिवसापूर्वी आलाय, पण वेळ काही मिळाला नाही ओपन करायला. तर नीलला जेव्हा पिकअप केलं, तो ट्रिपला गेला होता 5 दिवसासाठी न्यूयॉर्कला, तुम्हाला सांगितलंच आणि व्हिडिओ पण केला होता. तर त्याला परत आणायला गेले, त्या दिवशी हा घेऊन आले ते बॉक्स. रविवारी रात्री आणलाय उशिरा, तर सोमवार मंगळवार 2 दिवस झाले, आज 3रा दिवस आहे. चला आज आपण ओपन करूया. तर हे बघा, हे छान असे कवर बॉक्सला शिवून घेतलेत आम्ही. तर हे भारतातच शिवून घेतलेत. आणि एक गोष्ट सांगायची राहिली, तर न्यूयॉर्कमध्ये आम्ही उतरलो तेव्हा आमचा बॉक्स आला नव्हता. आम्ही बराच वेळ वाट बघितली पण आला नाही. आणि मग ते आले आमच्याजवळ. त्यांनी सांगितलं की ते म्हणे धीरज पाटील 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 इथे आहेत. मग धीरज म्हणे हो. तर म्हणे तुमचा बॉक्स काही आलेला नाही आणि तुम्ही टेक्सासला जाऊन क्लेम करा. त्यांनी एक फॉर्म पण दिला होता आम्हाला, तो भरून द्या म्हणाले. पण आम्ही जेव्हा टेक्सासमध्ये आलो, त्यांनी पाहिलं त्यांच्या सिस्टीममध्ये काही त्यांना बॉक्स दिसला नाही. तर ते म्हणाले तुम्ही न्यूयॉर्कमध्येच कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना सांगा तुमचा बॉक्स पाठवायला. तर मग त्यांना सुट्टी होती 2 दिवस काहीतरी ऑफिसला. मग 2 दिवसानंतर कॉल केला धीरजने त्यांना आणि सांगितलं. मग ते फायनली आपल्याला बॉक्स मिळालेला आहे. आणि मी सांगितलं होतं की इथे फोन नंबर लिहा. तर त्याने बघा, त्यांना कशावरनं हे बघा, हे नेहमी तुम्ही लिहायचं, बॅग असो किंवा हे असो. नाहीतर आपले घरातले म्हणत असतात कशाला असू दे, धीरज पण म्हणाला कशाला असू दे. पण मग काय, हे जर हा जो नंबरचा पट्टा आहे तर निघून गेला, पडला, तर तुमचं हे नाव आणि फोन नंबर असला की ते कॉन्टॅक्ट करू शकतात. आता हे पण बघा, त्यांनी फाडलं की काय माहिती, एवढंच दिसतंय पेपर अर्धाच. हे बघा, इथे नंबर टाकलेला होता, मोबाईल नंबर, पण इथला हा पार्ट दिसत नाही. तर हे बघा, आता इथे आलेला आहे. वाल्यांनी पाठवले. हे बघा, ऊन सावली. आमच्या इथे अजून थंडी चालू आहे अमेरिकेत. ओके, तर मी स्वेटर घातले त्यामुळे. आणि 2-3 दिवसापासून रोज पाऊस चालू आहे. आणि टेक्सासमध्ये कधी पण पाऊस पडतो, कधी पण गारा पडतात. चला आपण ओपन करूया बॉक्स. फायनली आपल्याला मिळालेला आहे. आणि माझं हे 3ऱ्यांदा असं झालंय. नील आणि मी गेलो होते इंडियात, तेव्हा पण एक बॉक्स इथे मिळाला नाही. आणि नील आणि मी इंडियात गेले होते भारतात, तेव्हा पण भारतात आम्हाला एक बॉक्स मिळाला नव्हता. तेव्हा आमचे 3-4 तास गेले. मुंबईमध्ये तर क्लेम करायचं म्हणजे खूप अवघड आहे. एवढी गर्दी, काही सिस्टमॅटिक नाही, काही नाही, काहीच नाही. आणि इथे आमचं मिळालं नाही, तर आमचं 1 मिनिटात काम झालं आणि लगेच 2 दिवसांनी आम्हाला बॉक्स मिळाला होता. तर तिथे पण म्हणजे मिळाला आम्हाला 2 दिवसात बॉक्स. हे बघा, असं हे आयताकृती बॉक्स आहे. आयताकृती बॉक्सचं हे कवर बनवलेलं आहे. दिसलं ना, असं उभा, चौकोनी नाही म्हणजे. आणि हे बॉक्स आहे ना, इथून विकत घेऊन गेलेले. भारतात आम्ही आता जेव्हा गेलो तेव्हा होम डेपो स्टोर आहे आमच्या इथे, तिथून आम्ही हे मोठ्या साईजचं, लार्ज साईज लिहिलेलं असतं. तर ते बॉक्स आम्ही विकत घेतलं आणि बॅगमध्ये घालून घेऊन गेलो. कारण आमच्या बॅग खूप हेवी आहेत. एका बॅगचं वजन 8 किलो
7 किलो आणि एका बॅगचं वजन 9 किलो आहे. तर आता हे कसं एखादा 1.5 किलो असेल बॉक्स वजन, पण तेवढंच आपल्याला 7 किलो सामान तिकडून जास्त आणता येतं, हो की नाही. आणि माझं हे असे आयडिया बघून मैत्रिणींनी पण खूप जणांनी हे सुरू केलंय असं, आणि ते सगळेच मग विचारत असतात कसं करायचं, कवर कसं शिवायचं, कुठे शिवायचं, आणि बॉक्स कसा घ्यायचा, कोणत्या साईजचा. तर मी खूप जणांना माहिती दिली, त्यांना खूप फायदा झाला आहे. तर तुम्ही पण अशी आयडिया करू शकता. तुम्हाला जर भारतातून दुसरीकडे जास्त सामान न्यायचं असेल तर तुम्ही बॅगच्या ऐवजी बॉक्स नेऊ शकता. हा बॉक्स चांगल्या क्वालिटीचं पाहिजे, आणि असंही कवर जर शिवलं ना तर खूप सेफली असतं. तर तसं करा तुम्ही. चला आता माहिती घेऊन झाली. आता कोणत्या साईड ओपन करायचं आपल्याला. हे बघा होम डेको लिहिलेलं आहे. अरे बापरे, भरपूर चिकटपुट्या लावल्यात मी, माहिती नाही आता. चला आपण आता ओपन करूया बॉक्स. भरपूर महत्वाचं सामान. हे बघा, पहिल्यांदाच मी भारतातून हा ब्रश आणलाय. कसला आहे सांगा बघू. टॉयलेट साफ करण्याचा ब्रश. हा असा आकार दिसला. वाळा आणलं वाटतं मी. दगडू तेलीचं दुकान आहे नाशिकमध्ये, तिथून मी हे घेतले. जायपत्री वगैरे मसाल्याचे सामान आणलेत मी. हे दगडफूल वगैरे ते पण आहे. बघूया. हे बघा, हे तर आम्हाला रोजच लागतं. काय सांगा बघू. दालचिनी. आता ना याचे ना पीसेस करून ठेवावे लागते, नाही तर धीरज काय करतो पूर्ण अख्खी वापरतो. आणि मी पण एवढी एक लांब वापरतो मी, लगेच संपते मग. तर ही दालचिनी, मिरी, यात मिरी, यात ब्लीच पावडर असेल. धीरज म्हणे चालत नाही. मी तुरटीची पावडर आणली आणि ही पण आणली एकाच दुकानातनं. तर घातली मी, पण आली. हो, ब्लीच पावडरच आहे. इथे अमेरिकेत ब्लिचिंग पावडर वगैरे मिळत नाही, आणि जे ब्लिचिंग लिक्विड असतात ना ते पण काही खास नाही आहेत. म्हणजे टब वगैरे साफ करण्याचे ते. तर म्हटलं चला. तर माझे सासरे ना एवढेच ते ब्लिचिंग पावडर घालतात, आणि ते माझे सासरे जे आहेत ना अगदी प्युअर व्हाईट कपडे रोज वापरतात. आणि असे बनियन वगैरे पण टाकले किंवा लगेचच व्हाईट होतात. शर्ट सुद्धा असे टाकले ना, थोड्या वेळ भिजत घातले की अगदी पांढर शुभ्र, आणि ते काळं पाणी निघतं. इथे तर एवढं जरी लिक्विड टाकलं ना काही इफेक्ट होत नाही, टॉवेल पण नाही, काही नाही. आणि मनी वेस्ट. आणि मी ह्यावेळेस भरपूर ब्रश आणलेत. मागच्या एका बॉक्समध्ये निघाला होता, हो की नाही. आणि हे 2, एक म्हटलं टब्बात वगैरे साफ करता येईल आपल्याला. हा जरा हार्ड आहे, हा जरा मीडियम आहे. आधीचा जो बॉक्समध्ये निघाला तो अगदी सॉफ्ट आहे.
म्हणजे आता आपले हात पुसायचे वगैरे नॅपकिन वगैरे असेल ते याने आपण घासू शकतो, टावेल वगैरे असेल त्याने पण घासू शकतो. आपण मशीनलाच लावतो पण लागतात म्हणून आणले. कधी वापरत नाही ना आम्ही इथे ब्रश वगैरे, पण म्हटलं चला. छान आहे, आवडलं का तुम्हाला? हे बघा वेगवेगळ्या शेपचे सगळे. हे बघा हा वेगळा शेप आहे, हा वेगळा आणि तो दुसरा वेगळाच आहे. आणि याच्यात काय आहे काय माहिती नाही. हां बरोबर, अंजीर दिसत आहेत, अंजीर. आणि सगळे असे पॅक करून आणायचे म्हणजे ते सुट्टे नाही होत. बॉक्समध्ये जरी असलं ना तुम्ही कॅरी बॅगमध्ये सामान आणा म्हणजे ते सुट्टे नाही होत. आता जर मी असंच ठेवलं असतं ना तर हे बॉक्स कसे पण आदळतात ते, तर ते तुटायची शक्यता असते. पण हे बॉक्स पण छान पातळ आहे, पण यात अंजीर आहेत. दिसत आहेत का? हे बघा कसे मस्ती करतायत दोघं. तो म्हणतोय भांडी रस आणि दुसरा म्हणतोय नाही मी आता नाही रचत, रात्रीच. ए नीलो, हॅपी बाबू. चला हे निघाले, आपण हे नंतर बघूया. अरे नका ना प्लीज, बोलू नका ना. हे रोज वॉटरची बॉटल, हे बघा रोज वॉटरची बॉटल आणली. आणि हे ना हरिकृपा वातहारक काय तेल. तर हरिकृपा हे आयुर्वेदिक आहे, तेल आहे. तेलाची बाटली ही दगडू तेलीकडनं आणली. आमसूल आणले. आवडतं का तुम्हाला? आमसूलची कढी पण छान लागते. आणि वरणामध्ये वगैरे पण तुम्ही आमसूल आंबट गोड वरण करू शकता आणि असंच पण खाऊ शकता. पित्तासाठी पण छान, खूप गुणकारी असतं आमसूल. हे बघा किती पिशव्या पॅक केल्या त्याला भरपूर, कारण मी सांडू नये म्हणून. हे बघा कोकम सिरप आणलंय. हे आवडतं का तुम्हाला? मला तर खूप आवडतं. हे पण आमसूलच आहे. कोकम म्हणजेच आमसूल ना. आणि ते हळद, हळद दिलेली आहे मम्माने माझ्या. आणि सांगितलं ना मी आणले मसाले विकत, तर तेच दगडफूल वगैरे, हे कोथिंबीर, हे बघा सब्जाचं बी पण चांगलं असतं, उष्णता कमी करतं. कोथिंबीर पण छान असते. हे बघा असे छोटे छोटे पाकिट मी घेऊन आले. आधी त्याच्यात पण असंच 2-3 छोटे घेतले, नंतर म्हटलं हे लवंग. पण हे लवंग ना छान नाही निघत. नाही का लवंग नाही का? हे लवंग नाही, मी त्यांना नावं सांगितले त्यानुसार दिले. हे बघा चक्री का ते काहीतरी नागरमोथा वगैरे. हे बघा हे मसाल्याचं सामान आहे, त्यांना मी सांगितले आणि त्यांनी ते दिले. हे बघा घासणी आणली. आणि इथे आली का माझ्या मोठ्या मुलाने एवढी घासणी मागून ठेवलेली ऑलरेडी. मग म्हटलं उगीच अरे मला सांगितलं असतं मी आणली नसते ना. माझ्याकडे संपली होती म्हणून मी घेऊन आले. मला दिसली, मला त्या दुकानात दिसली तर मी घेऊन आले. ग्रीन कलरची पण आहे आणि दुसरी सॉफ्ट पण आहे. आणि एवढे मागवलेत अक्षरशः मोठ्या मुलाने. इथे तर सगळं
एक दोन नाही, भरपूर भरपूर प्रमाणात मिळत असते. आणि हा हे बघा लाल मसाला, हे बघ हे मसाल्याचंच सामान आहे. यात बदाम, हे बघा हे पण मसाल्याचं सामान. हा वाळा छान पाण्यात मध्ये टाकले की वाळा छान. हे बघा हे बदाम. तिथे ते दगडूतिरीचं दुकान आहे ना, तिथे मोठं होलसेलचं दुकान आहेत. आणि असे पोती भरलेली असतात, म्हणजे पोती भरलेली असतात, नाही तर त्यांचे ते ड्रम भरलेले असतात. आणि 2-3 प्रकारचे असतात, ते आपल्याला खायला पण देतात म्हणजे. आणि मग आपण घ्यायचं. हे बघा हे बदाम आणले. तेच सामान आहे सगळं ड्रायफ्रूट पण. सगळं त्यात हेच सामान आहे. काजू आणि दालचिनी, अजून ते सब्जाचं बी व भुगा झाला माझ्या काजूचा. इथे पावडर दिसते का, तेजपत्ता पण येतात. हे बघा तेजपत्ता आहे. अरे बापरे, भुगा झाला वाटतं याचा पण. ऐका काय नाही, पण मला तुझं म्हणा, मला ना लाल मसाला नको होता. आईने लाल मसाला दिला आणि बरेच वर्षापासून माझ्याकडे काळा मसाला नाही. मागच्या वेळेस आली 8 महिने गेली होती की नाही, तेव्हा पण आई म्हणत होती मला अगदी होऊन झाला. म्हटलं नको. मी एकच बॅग घेऊन आले मी जेव्हा आले तेव्हा, आणि दिवाळीचं फराळ पण यांच्याजवळ पण दिला नाही. आणि आता हा लालच मसाला वाटतं. आईला सांगितलं होतं मला लाल नको, काळा मसाला पाहिजे. इथे विकत मिळतो लाल, संपला की आणता येतो, पण काळा मसाला नाही मिळत अमेरिकेत. आता बघते मी, काही नाही निघालं याच्यात. आता बघूया आता खरं. काय काळा आहे माहिती नाही, आईलाच माहिती, विचारायला पाहिजे. बहुतेक काळा मसाला असेल मग.
2023ला पण नाही आणला आणि मी 2025ला गेले त्यानंतर, तेव्हा पण नाही. 2023ला पण नाही आणला, 2025ला पण नाही. हा बहुतेक काळा मसालाच आहे म्हणून लाल वाटतोय ना पिशवी, पण हा काळा मसालाच आहे असं वाटतंय ना मला. हो काळा मसालाच आहे, पण लाल का बरं काय माहिती, लालसर वाटतोय ना. बहुतेक कमी भाजले असतील आईने ह्यावेळेस मिरची, 2 प्रकारची मिरची घातली होती असं आणि म्हणून म्हणते मी. चला ड्रायफ्रुट्स हे ओपन करायचं राहिलं आपलं. हे बघा आता ऊन पडले आणि अंधार पडला होता म्हणून लाईट लावलं. यात शेवया हे बघा दिसले, असे छोटू छोटू, हे बघा असे छोटू छोटू आहेत ह्या. हे बघा असं गोल गोल एवढे एवढेच आहेत. हे बघा तिथे एक स्वाध्यायचे काका आहेत, तर त्यांच्याकडनं घेतलेत ते बहुतेक. हल्ली असे बनवून विकतात एकदम छोटे छोटे. हे बघा असं जसं काही गट्टा टाकलाय. हे बघा असं कसं येते या शेवया माहित नाही. हे बघा याचा भोगा केल्यावर नाही सेपरेट होतात का ह्या. काय माहिती. तुम्हाला मी जवळून दाखवते. हे बघा अशी आहे शेवया, वेगळ्याच प्रकारचे पहिल्यांदाच बघितले आम्ही. हे असे शेवया, हे बघा दिसले. हे बघा असं गट्टा वाटतोय ना शेवयांचा. हे बघा आणि कसं करायचं आहे असं, असं भोगा होतो करायचं. खूपच छोटे बारीक बारीक भोगा होतो म्हणजे नाही. हे बघा एकदम, हे तर खूपच कडक आहे. हे बघा तुटतच नाही. नाही हे काही कामाचं दिसत नाही. काही काही सॉफ्ट आहेत ते लगेच असं सेपरेट होतं ते, पण असे बारीक एकदम बारीक. हे बघा एवढे बारीक. दिसले. मी खीर बनवते ना म्हणून. आवडल्या का तुम्हाला ह्या शेवया नवीन पद्धतीच्या? मला हे चालतील कारण ना मी खिरीसाठी वापरते ना. चला आणि हे बघूया आपण आता. ओपन नाही केलं ना आपण. कोणती बाजू सुटली कोणती बाजू उघडी. कुठे गेला चाकू? चाकू कुठे ठेवला? बसले की काय चाकूवरती? नाही. सापडला सापडला चाकू सापडला.
हे असं असतं. बापरे, फुटला सगळा भुगा झाला पापडांचा. अरे रे, असे तुटलेत. असं भुगा झालाय. असं होतं खरं. चला, काही तर आले असतील ना. एका वाजल्याला बॉक्स कसं होतं ते चेपवलं त्यांनी. हे बघा, चेपवून गेलं सगळं. असू दे, मायक्रो ओव्हनमध्ये पण तुम्ही भाजून खाऊ शकता. शक्यतो आम्ही भाजूनच खातो, त्यामुळे छोटे तुकडे पण भाजले जातात. शक्यतो असं तुटत नाही. यावेळेस माझं बरंच सामान बरेच पापड आणि ते असे आलेत. वरची साईड आता याची पण बीच साईड असते. किती वाजले बाळा? माझी मैत्रीण येणार आहे 5:45 वाजता. तरी मी पेपर घालून आणले, म्हणजे कमी असले ना ते फुटणार. आता मी तुम्हाला जवळून दाखवते पापड माझे. हे बघा, असे फुटलेत, दिसले? हे बघा, एवढी साखर कमी, एक गिलास बघ. हो, याचं तर पूर्ण भुगा झाला बघ. आणि काय केलं माझं बॉक्स? माय गॉड, आपण टाकलं होतं. असं होत नाही अहो. बघा ना, सगळं भुगा झालंय. तर असं झालंय. काही काही आहेत चांगले. असं पण होत असतं. काय करायचं आता? चला, जवळ घेतला आता कॅमेरा. तर असं आहे. आता हे नागलीचे पापड, हे पण नागलीचे पापड. चला, तर आता असं आहे. पापड आहेत आणि हे सामान काय, काजू, बदाम, दालचिनी आणि काय खजूर, तेजपत्ता, सब्जाचं बी, असं आहे. तर डिंक पण आणलंय खाण्याचा. हे बघा, आणि ह्या बिया आणल्यात, डांगराच्या बिया. अरे बापरे. तर कसं वाटलं तुम्हाला हे? कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ? आणि यातली कोणती वस्तू तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली तेही सांगा. आणि तुम्ही पण आणतात का असं तुमच्या माहेरी गेल्यानंतर आणि भारतात गेल्यानंतर अशी शॉपिंग करत असतात का? तेही मला सांगा. आणि माहेरचं प्रेम ते पण बरोबर सोबत घेऊन येता का? म्हणजे आईचं प्रेम, म्हणजे पापड वगैरे आम्हाला लहानपणापासून खाण्याची सवय. पापड कुरडई वगैरे, नागलीचे पापड कुरडई आवडतेच आणि माझ्या मुलांना पण आवडते. तर पापड आणलेत आपण, शेवया आणल्या आणि मसाला, यात हळदी, हे सगळं सामान. चला, आली माझी मैत्रीण आली. तर
कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद. आता हा पसारा. अरे अगस्ती